मॉर्निंग, स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली न्यूज या चॅनलवर। तर आज आहे गुरुवार आणि आजचं माझं आवरून वगैरे झालं, आंघोळ वगैरे झाली आणि माझा उपवास आहे आणि आज देवीचाही 4था दिवस आहे आणि माझा गुरुवारचा उपवास दर वीकलाच असतो, तुम्हाला माहिती आहे। तर चला आजच्या दिवसाला सुरुवात करूया। मुलं खेळतायत म्हणजे इथे त्यांना मॅग्नेट दिले। भूवी काय स्कूलला अजून जात नाहीये, म्हणजे ती एक दिवस स्कूलला गेलेली। स्कूलमधून सारखा कॉल येत होता की 2 आवर्स साठी तरी आणून बसवा। सो आम्ही 2 आवर्स साठी तिला बसवलेलं, पण त्या दिवशी असं झालं की तिने स्वतःच चालली वगैरे, कारण तिला पकडायला तिथे कोण नसल्यामुळे तिने स्वतः पूर्ण जो भार आहे तो तिच्या पायावर टाकला, त्यामुळे संध्याकाळी आल्यावर तिला स्वेलिंग आलं पायाला पुन्हा। तर मग आम्ही नाही पाठवलं आता। तशी ती चालते, पण आता आम्ही पुन्हा एका डॉक्टरला आज कन्सल्ट करणार आहोत, कारण खूप दिवस आम्ही बघत होतो पण आमचं जे इन्शुरन्स आहे म्हणजे जे कार्ड आहे ते आलं नव्हतं, त्यामुळे हेल्थ कार्ड जे आहे तर त्यामुळे कुठे आम्हाला अपॉइंटमेंट नाही मिळत होती। आणि आता एका डॉक्टरने सांगितलंय की तुम्ही आणा, त्यांना आम्ही सांगितलंय ही पूर्ण केस कशी आहे ती, आणि मग आता त्यांनी आणायला सांगितलंय। तर आज घेऊन जातील आणि 12:30 वाजता तिला, कारण तिला काय होते खूप वेळ उभी नाही राहू शकत आहे ती, उभी राहिली की तिला त्रास होते, कारण व्हील गेलेला आहे ना पायावरनं, तर तिला त्रास तर होणारच। मग तिला जे अँकलच्या इथे जास्त वेळ उभी राहिली स्वतः हे चालली की तिला स्वेलिंग येते, मग तिला स्कूलला वगैरे नाही पाठवलं, नेक्स्ट वीकलाच पाठवू। तर चला आता मी सगळं आवरून घेते, पहिलं घरातली सगळी साफसफाई करते, त्यानंतर पूजा वगैरे करते। रुंबाला बेडरूम मध्ये सोडलं आणि का बाहेर घाबरते, तर म्हटलं बेडरूम मध्ये सोडूया। तर आता बाप्पाची पूजा करून घेते। तुम्हाला माहिती आहे दर गुरुवारी मला पूजेला खूप वेळ लागतो, 2 ते 2.5 तास लागतात, कारण मी ह्याच्यामध्ये स्वामी समर्थांचा 108 वेळा मंत्र, त्यानंतर महालक्ष्मीचा मंत्र 108 वेळा, त्यानंतर महात्म्य म्हणजे स्वामी समर्थांची पोथी वाचणं, हे सगळं मला करेपर्यंत 2 ते 2.5 तास लागतात। ही जी पोथी आहे ती मला माझ्या फ्रेंडच्या आईने पुण्यावरनं पाठवलेली आहे, US मधल्या एका माझ्या फ्रेंडच्या आईने। तर त्यामुळे मला बरं पडतं गुरुवारची आता वाचायला, पहिली माझ्याकडे नव्हती। आणि आज 4था दिवस आहे नवरात्रीचा, म्हणजे देवी बसल्या तिथून आज 4था दिवस आहे। तर हे 9 दिवस खूप छान प्रसन्न वाटतं, आणि ज्या दिवशी आपला उपवास असतो त्या दिवशी अजून प्रसन्न वाटतं, खूप वेगळंच वातावरण घरात निर्माण होतं। आता हिला स्ट्रोलरमध्ये घालून भूवीला डॉक्टर जवळ येत आहे, कारण तिला ते खूप चालावं लागणार तेवढं, मग अनिकेतला उचलून घ्यावं लागेल नंतर। मग आता हिला स्ट्रोलरमध्ये घाल। नशीब एलिव्हेटर चालू आहे, तर मग तिकडून नेऊन पूर्ण स्टोलर जात नाही, पार्किंगमध्ये उचलून जावं लागलं। बाहेरचं जे वातावरण आहे अतिशय थंड आहे, घरात खूप थंड आहे, जरा पण सण नाही आहे, आणि आता हे असंच एकदम क्लायमेट राहणार आहे पूर्ण थंडीमध्ये, ह्याची सवय करून घ्यावी लागेल, आणि मला जमतच नाही थंडी अजिबात। पाहिजे पण ऍपल बाबू फ्रूट बास्केट मध्ये नाही आहे, थंड असणार फ्रीज मध्ये, पण सगळं फ्रूट बास्केट मध्ये काहीच नाहीये बाळा। मी हे करते आधी, पहिलं काढून ठेवते बाहेर। ऍक्च्युली ना हिला ऍपल हवंय आणि ऑरेंज पण हवंय, पण मी फ्रीज मध्ये ठेवते आणि थोडी थोडी बाहेर काढून ठेवते। सगळी बाहेर ठेवली तर ती हे होतात, खराब होतात। तर आता काढून ठेवूया आपण फ्रूट बाहेर सगळे, ओके। फ्रूट बास्केट मध्ये फ्रूट काढून ठेवूया आणि मग तू खा। आता लगेच नाही खायचं, इट्स व्हेरी कोल्ड। तुला कोल्ड झालाय ना बाबू, तुला सर्दी झाली आहे ना, हे पण ठेवलं काढून, ते हे झाल्यावर खा, ओके। थोडा वेळ बाहेर राहू दे, ओके। हे बघ कोल्ड झालाय ना तुला, मग कोल्ड खाल्ले तर अजून होणार। ओके ओके, प्ले कर तुझ्या बॉलने जा। दीदी डॉक्टर जवळ गेली, लागलं तुला पण लागलेलं ना बाबू, आता बरी आहेस तू? तुला पण तुला कुठे लागलेलं अनिका? अनिका कुठे लागलेलं तुला? इथे लागलेलं। आणि कुठे लागलेलं? आणि इथे इनसाइडला लागलं। आणि कुठे लागलेलं तुला? इथे पण लागलं। आणि
आणि कुठे लागलं तुला? लेगला लागलं. पण आता तुला हे पेन होतंय बाबू? आता दुखते तुला? नाही ना. स्ट्रॉंग बेबी आहे माझी, स्ट्रॉंग बेबी आहे. आणि खोकी कोणाला झाली? तुला झाली. सर्दी झाली आणि काय ताप आला? ओके चल मम्मा आता जेवण बनवते. ओके मला हवेत पंपकिन सीड. ते हे बघा मी ड्रायफ्रुट्स जे आहेत ते सगळे अशा ह्या काचेच्या बरण्यांमध्ये भरून ठेवले. ड्रायफ्रूट साठी असे आणले, त्या दिवशी आणले नव्हते, आता त्यात घेऊन आले. आता म्हणजे परवा जाऊन घेऊन आले मी. तर काय पाहिजे तुला बाबू आता? पंपकिन सीड. हिला पंपकिन सीड खूप आवडतात. हिच्या बरोबर मी पण खाते. छान लागतात कॉस्कोचे. तर मी असे ह्याच्यामध्ये भरून ठेवले आणि चिया सीड दुसऱ्यात ठेवल्या. ऍक्च्युली मला हे ना असं खाली छान असं मांडून ठेवायचं होतं, पण ना एवढे अप्लायन्सेस झालेत आणि किचन ओटा तुम्ही बघू शकता इथून हा एवढाच आहे. तर त्याच्यामध्ये मला जेवण करायला जागा नाही आहे. इथे ही एवढी आणि ही इथे मी सगळं कट वगैरे करते. स्पेस खूप कमी आहे किचन मध्ये आणि आमचे अप्लायन्सेस जास्त असल्यामुळे हे भरलंय सगळं. आणि ते कुठे दुसरीकडे पण नाही ठेवू शकत, कारण किती वेळा काढणार, पुन्हा ठेवणार, पुन्हा काढणार. तर चला आता मी बनवते जेवण. तर मी छोले बॉईल करायला ठेवलेले आहेत आणि आता छोलेची तयारी करून घेते इथे. तर माझे इथे छोले बनवून झालेत. आता छोलेची काही रेसिपी नाही दाखवली, खूप वेळा केलेत. आणि आता मुलांना जरा कॉर्न बॉईल करून ठेवते. भोगी डॉक्टर कडून आली तर तिला जरा छान वाटेल, तिच्या आवडीचं काहीतरी केलं तर. तिला कॉर्न खूप आवडतात. नेहमी नाही देत, पण 2 वीक मधून एकदा वगैरे घेऊन येतो आणि इथे छान मिळतात. तर मुलांना ठीक आहे, कारण जास्त कॉर्न पण हेल्दी नसतात. पण मुलं ठीक आहेत, मुलांना काय रोज नाही देत, 2 वीक मधून वगैरे एकदा दिलं तर ठीक आहे. म्हणजे आता छोले झाले आहेत. छोलेला कलर छान आलाय, दाखवते तुम्हाला. बघू शकताय छोले मस्त रेडी झालेले आहेत. आता छोले झालेत, कॉर्न तिथे बॉईल करायला ठेवलेत आणि आता घेते चपात्या करायला. तर चपातीचं पीठ तर इथे मळलेलं आहे तो मिक्सरमध्ये. तर आता पटकन चपात्या करून घेते आणि त्याच्यानंतर अनिकाला भरवते, कारण त्यानंतर मग भोवी येईल. बघूया डॉक्टर काय सांगतात ते. आणि मला संध्याकाळी एका ठिकाणी जायचं पण आहे, एक प्रॅक्टिसला जायचं आहे मला. तर बघू आधी डॉक्टर काय सांगतायत ते भोवीला. सो आता भोवी वगैरे आली, तिला जेवण दिलं, अनिकाला पण भरवलं आणि तिला डॉक्टरने चेक केलं, काय दिलं वगैरे नाही, पण बोलला की वेळ लागेल खूप आणि नाही झालं तर मग कदाचित एक्सरे पुन्हा करावा लागेल बोललाय. तर बघूया आता, पण वेळ लागेल बोलला क्युअर व्हायला पूर्ण. ते कॉर्न बॉईल झालेले आहेत, जेवण झालं त्यांचं, पण आता ती मागतायत तर देते त्यांना. सो आता वाजले 3:45 आणि मी आता ठेवते चहा. उपवास आहे त्यामुळे मी आता लवकर ठेवते चहा, कारण मला खूप कसं तरी डोकं दुखायला लागलं आणि मला जायचं पण आहे. म्हणजे बस जी आहे ती 4:45ची बस आहे. तर मी आता चहा ठेवते. हे काय करते भूमी? आता वाजलेत रात्रीचे 9:30. मी घरी आली, त्यानंतर जेवण वगैरे झालं आणि आजचा दिवस छान गेला. म्हणजे देवाची पूजा, उपवास असलं की आपल्याला प्रसन्नच वाटतं. भोवीचं थोडं चालू आहे, पण होईल आता लवकरच ती पण बरी. आणि ते गरबा चालू आहे. तिथे बाजूला एक लक्ष्मीनारायण मंदिर आहे, तिथे पण देवी बसलेली आहे. तिथे 9 दिवस गरबा आहेत. आमच्या महाराष्ट्र मंडळाच्या गरबा आहे 4 ऑक्टोबरला. त्याची तिकीट आम्ही खूप आधी घेऊन ठेवलेली होती. आणि मला परवा एका गरबाला जायचं होतं, पण मी आणि भुवी जाणार होतो, पण आता भुवी नाही जाऊ शकत आहे. सो मी जाईन उद्या एकटी. तर सगळीकडे आता रोज लोक गरबाला जात आहेत, आम्हाला तर नाही शक्य. म्हणजे मी गेली असती, पण आता हे भुवीचं असं झालंय त्याच्यामुळे आता आम्हाला नाही शक्य झालं. तर चला, आजचा हा व्हिडिओ आहे हा इथेच संपवते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत कोकण फॅमिली इन USA या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाबाय आणि स्वतःची काळजी घ्या.